तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणीपत। जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी। कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक। इतका वेळ संयम दाखवलेल्या राजांच्या संयमाचा बांध तुटला आणि ते भरल्या दरबारात कडाडले। रामसिंग आमच्या पुढे कोण उभा आहे? त्याच दरबाराच्या बाहेर पहारा देणारा जमीर खान आम्हाला ते वृत्त सांगत होता। इतके दिवस त्याने बादशाही दरबाराची शिस्त, वकूब आणि दहशत पाहिली होती। त्या दिवशी त्याने त्या मुघली दरबारात डरकाळी फोडणारा दक्षिणेचा वाघ पाहिला होता। रामसिंग अदबीने आपली 4000 मनसबदारी रांग सोडून शिवाजी राजांकडे गेला होता। क्या हुआ राजा साहब? रामसिंगाने दरबाराची शिस्त पाळत अगदी हळू आवाजाने राजांना विचारले। परंतु राजे त्या मुघली दरबाराच्या शिस्तीचे वाभाडे काढत पुन्हा गरजले। हा जसवंत सिंग आमच्या मराठा फौजेने ज्याची फक्त पाठ पाहिली, जो आमच्या सरदारांना घाबरून पळ काढत राहिला, त्याचा मान आमच्या पुढे का? हा स्वतःला महाराजा म्हणवतो। हा मुघली दरबार त्याला आमच्या पुढे उभा करतो, आम्हाला वगळून त्याला मानाची खिल्लत देतो। आम्ही इथे स्वतंत्र राजे म्हणून भेटायला आलो असताना आम्हाला ह्या मनसबदारी सरदाराच्या रांगेत उभे करतो। आमची ताकद, आमचा वकूफ सांगायला तुमच्या दरबारात कित्येक जण मिळतील ज्यांनी आमच्याकडून शिकस्त खाली आहे। असे असताना तुम्ही आमचा पदोपदी अपमान केलात आणि आमच्या हातावर काय ठेवलं? हा पाणविडा। असे विडे आम्ही रोज खाऊन थुकतो। असे म्हणत राजांनी त्यांच्या हाती पडलेला आणि रागाच्या भरात त्यांच्या शक्तिशाली मुठीत चुरगळून गेलेला मानाचा पानविडा बादशाहसमोर खालच्या फरसबंदीवर फेकून दिला। संपूर्ण दरबार थक्क, अवाक आणि स्तब्ध होऊन शाही दरबारात उठलेले ते वादळ न्याळीत होता। राजांनी त्यावेळी आपल्या हातातला पानाचा विडा जमिनीवर फेकला नव्हता, तर औरंगजेबाच्या वकुबालाच, बादशाही रीतिरिवाजालाच आपल्या मोजडी जवळी फरसबंदी त्यांची खरी जागा दाखवली होती। जमीर खान हे सांगताना आवंडा गिळत होता। राजे पुढचा एक क्षणसुद्धा तेथे थांबले नाहीत। दरबाराच्या शिस्तीला आपल्या मोजडी खाली तुडवत औरंगजेबाकडे पाठ फिरवून ते तडक बाहेर पडले। सगळा दरबार शहारला होता। ज्या दरबारात मान वर करून बोलता येत नाही, त्या दरबारात राजाने खड्या आवाजात औरंगजेब बादशाहला मर्दानी बोल सुनावले होते। ज्या दरबारात बेअब्दीने पाऊल सुद्धा टाकता येत नाही, त्या दरबाराला राजाने पाठ दाखवून सरळ औरंगजेबाचा आणि संपूर्ण मुघलशाहीचा घोर अपमान केला होता। राजे वेळ पडल्यास नमते घेतात, तह करतात, माघार घेतात, हे आम्ही सर्वच जाणून होतो। कारण तेव्हा विषय स्वराज्याचा असतो, येथे विषय त्यांच्या स्वाभिमानाचा होता आणि स्वाभिमानासोबत राजे कधीच तडजोड करीत नाहीत, हे मी जाणून होतो। रामसिंगाने राजांना शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु रागाने बेफान झालेले राजे कोणाचीच गय करत नव्हते। त्यांनी पुन्हा रामसिंगाला ठणकावले, आमचा पुत्र ह्या दरबाराचा मनसबदार आहे। दरबारी नियमाने तो तुमचा सेवक असेल, परंतु आम्ही औरंगजेबाशी तह केलेला असला तरी स्वतंत्र राजे आहोत। आमचे छोटे असले तरी ते राज्य आहे, जे आम्ही स्वतःच्या हिमतीवर उभे केलेले आहे। बापजाद्यांची गादी आम्हाला विरासतीत मिळालेली नाही। राजे औरंगजेबाच्या लाल किल्ल्यात बसून औरंगजेबाच्याच इज्जतीची लपतरे लाल किल्ल्याच्या वेशीवर टांगत होते। राजांचे ते रूप, करारी बाणा बघून अदब मुजरे देऊन सुकावलेल्या औरंगजेबाचा काय थरकाप उडला असेल, मी कल्पना करून एका बाजूने आनंदित होत होतो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या काळजात धस्स झाले होते। जराशी नाफरमानी बरसात न देणारा औरंगजेब राजांना काय शिक्षा देईल याचा विचार करून माझ्या सर्वांगाला घाम फुटला, घशाला कोरड पडली। जमीर खान त्याच्यापुढे जे घडले ते सांगू शकणार नव्हता। राजे तिथून निघून गेले होते। रामसिंग त्यांच्या मागे गेला होता। त्यावेळी मला राजांचा पुढील समाचार घेणे आवश्यक होते। सावजी, लाल किल्ल्याकडे चला, आपल्याला इथे थांबता येणार नाही। तेवढ्यात समोरून मुघली फौजेचा वेश धारण केलेली एक मुघली सैनिक आमच्या दिशेने
ताडतड चालत येताना आम्हाला दिसला. सावजीने कदाचित त्याला ओळखले असावे. थांबा नाही, पुढची खबर मिळण्याची व्यवस्था झाली आहे. आमच्याकडे चालत येणाऱ्या त्या मुघली सैनिकाच्या ओळखण्याची सुद्धा भान माझ्या अंगी राहिले नव्हते. आमच्याकडे न बघता आमच्या बाजूने जात तो उच्चारला. शिवाजीने 20 पचवले. त्यांचे ते वाक्य ऐकून मी भानावर आलो. तो आमच्यापासून पुढे निघून गेला होता. तो आमचा हेर आणि जाफर खानचा अंगरक्षक गुलाम अली होता. शिवाने 20 पचवले याचा अर्थ शिवाजी महाराज सुखरूप होते. आम्ही माघारी फिरलो. त्यांच्या मागून चालू लागलो. कितीतरी दूर जाऊन एकांताची जागा बघून तो थांबला. त्याने पुढे आजूबाजूला पाहिले. त्याला तिथे उभे राहणे योग्य वाटले नाही. तो पुन्हा चालू लागला. आम्ही त्याच्या मागे काही अंतर राखून चालत होतो. तो सावजीच्या घराकडे गेला. सावजीचे घर आमच्या भेटीसाठी सुरक्षित होते. तिथे त्याने बाकीचा वृत्तांत आम्हाला सांगितला. राजे तिथून बाहेर पडले. दरबाराच्या बाहेर फरजबंदीवर रामसिंगाने त्याला अडवले. राग शांत करा म्हणून विनंती केली. औरंगजेबाची समजूत रामसिंगाने काढली. आग्र्याचा उष्मा त्यांना सहन झाला नाही म्हणून राजांची तबियत खराब झाली आहे असे काही सांगत त्याने औरंगजेबाचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. राजे खिल्लत न मिळाल्यामुळे नाराज झाल्याचे सांगितले. औरंगजेबाने त्यांना खिल्लत पाठवली. राजांनी ती खिल्लत देखील फेकून दिली. राजांचा तो राग बघून तिथे उभे असलेल्या मोठमोठ्या आसामींना घाम फुटला होता. रामसिंग त्यांना दरबारी चालावे म्हणून विनंती करीत होता, परंतु राजांनी त्याला साफ नकार दिला. तुमचा बादशाह माझी गर्दन उडवू शकतो, परंतु मी पुन्हा तुमच्या त्या दरबारात पाऊल ठेवणार नाही असे राजांनी त्याला ठणकावून सांगितले. आणि महाराज शंभू बाळांना घेऊन आपल्या ठिकाणावर आले. खोजा फेरोजच्या बागेत रामसिंगाने त्यांची उतरण्याची व्यवस्था केली होती. औरंगजेबासाठी ही घटना म्हणजे त्यांच्यासाठी सर्वोत्तम दिवसावर पाणी फिरवणारी ठरली. त्याच्या रंगाचा बेरंग करणारी ठरली. संपूर्ण आग्र्यात ती खबर जंगलात वनवा पेटावा तशी पसरली. ती पसरण्याचे काम आम्ही केले, कारण नुकतेच लोकांचे प्रेम मिळावे म्हणून आसुसलेला औरंगजेब संपूर्ण आग्र्यात प्रसिद्ध असलेल्या राजांना सहजासहजी कुठलीही कठोर शिक्षा देऊ शकणार नव्हता. औरंगजेबाच्या दरबारातून खबऱ्या गुलाम अली आणि जमीर खान प्रत्येक खबर बाहेर पाठवत होते. गुलाम अली म्हणजे जाफर खानचा खास अंगरक्षक. सदाकाळ तो जाफर खान सोबत होता. सावजीने त्याला माझ्या सांगण्यावरून वार्षिक 1000 मोहऱ्यांचे लालच देऊन फितवून घेतला होता. गुलाम अली तिथल्या रहिवासी. त्याने घर सावजीच्या घराच्या बाजूला. रोज त्याची वेळ संपली की तो घरी येत होता आणि आम्हाला खबरा मिळत होत्या. राजांनी भरल्या दरबारात आलमगीराचा अपमान केला ही बाब सर्वांनाच खटकली होती. दरबारातील सर्वात मोठा वकूफ असलेला आणि औरंगजेबाच्या अत्यंत जवळ असलेला गट जाफर खान, आमच्या फौजेचे वार पाठीवर घेऊन फिरणारा जसवंत सिंग आणि औरंगजेबाची बहीण जहाआरा बेगम, मीर बक्षी असद खान असे सर्वच जण शिवाजीला मृत्यूदंड द्या अशी विनंती करीत होते. आणि ते आपल्या दरबारासाठी आणि त्यांच्या वकुबासाठी कसे योग्य आहे ते सुद्धा पटून सांगत होते. दक्षिणेतील अतिशय साधारण असा एक जमीनदार येऊन दरबाराचा अपमान करतो आणि शहेनशाह त्याला काही शिक्षा करीत नाही. असे झाले तरी दरबाराची चाड शिल्लक राहणार नाही, आपला वकूब आणि आदर राहणार नाही. औरंगजेब सर्वांचे ऐकून घेत होता. मनोमन तोही राजांवर भयंकर चिडला होता. तरी त्याने अजून कुठलाही हुकूम दिला नव्हता. क्रूर आणि कपटी औरंगजेब शेवटी किती दिवस शांत राहणार होता. त्या दिवशी जमीर खान वेळेच्या आत घरी आला. तो धावत माझ्या वैद्यशाळेत आला. मी माझ्याबरोबर बसलेल्या एका रुग्णाची नाडी तपासत होतो. त्याचे सर्वांग घामाने थपथपले होते. त्याच्या घशात कोरड पडली होती. आजूबाजूला इतके सर्व राजकारण सुरू असताना देखील मला माझे काय संयम येऊ नये म्हणून सुरूच ठेवावे लागत होते. जमीर खान अचानक मोठमोठ्याने ओरडू लागला, हरदास बुआ, मेरा पेट, इतनी ज़्यादा तकलीफ इससे पहले कभी नहीं हुई. लगता है मैं बचूंगा नहीं. आप तो ऊपर वाले ने भी मेरे सर से हाथ निकाला है. आप कुछ जल्दी करो नहीं तो मैं मर जाऊंगा. त्याचा संकेत मला समजला. एक तर तो वेळेच्या आधी आला होता. त्याने मी मोकळ्या होण्याची वाट बघितली नव्हती. मी त्याचे हावभाव बघितले. नक्कीच बातमी काळजी टाकणारी होती. मी समोर झोपलेल्या रुग्णाला बोललो, मियाँ आप जरा बाहर
तशरीफ रखिए. इनकी तबीयत नासाज मालूम होती है. जमीरचा कळकळा पाहून त्या रुग्णाला सुद्धा त्याची कीव आली. तो गडबडीने बाहेर गेला. सलीमने त्याला बाहेर जाण्याची मदत केली आणि दरवाजा लावून घेतला. सलीम दरवाजावर उभा होता. गुलाम अली इकडे तिकडे बघू लागला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करीत त्याने माझा हातात हात घेतला. नाईक, जल्दी कुछ करो. औरंगजेब ने राजा साहब को कत्ल करने की हुक्म दिया है. त्याचे वाक्य ऐकून माझ्या शरीरावर प्राण निघून गेला की काय असेच मला वाटले. माझ्या सर्व संवेदना शिथिल झाल्या. जमीरने मला हलवले. नाईक, मी भानावर आलो. खबर पक्की आहे. हमारे कम नसीबी से हा बिलकुल पक्की है. मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. सलीम, सावजीला बोलवा. आपल्याला राजांना सावध केले पाहिजे. अशा गडबडीत राजापर्यंत जर कोणी पोचू शकत होता तर तो सावजी होता. सावजीला संपूर्ण आग्रा शहर ओळखत होते, रामसिंगसुद्धा. मी सावजीला पुढचे नियोजन बोलून दाखवले. जे काही करायचे होते त्याचा बेत मी सावजीला समजून सांगितला. मी स्वतः सावजीसोबत त्याचे मडके वाहणारा नोकर बनून निघालो. राजांची राहण्याची व्यवस्था खोजा फेरोज बागेत केली होती. त्याच ठिकाणी आम्ही गेलो. राजांना भेटण्यासाठी आम्ही रामसिंगाला विनंती करणार होतो. सावजीने आत वर्दी पाठवली, परंतु रामसिंगऐवजी अर्जुन सिंग आणि बल्लू शेठ बाहेर आले. रामसिंग तिथे नसावा. सावजीने अर्जुन सिंगला वाकून मुजरा केला. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.